सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी ठाकरे युवा सेनेच्या वतीने एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विशेष स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले। कुडाळ हायस्कूल समोर झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मॅक्सेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवत या मोहिमेत सहभागी झालेल्या शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली। तसेच नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि स्पर्धा परीक्षांवरील विश्वास अबाधित राहावा यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले। या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांनी, पालकांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि प्रामाणिकपणाची गरज अधोरेखित केली। या उपक्रमामुळे कुडाळमध्ये शिक्षणाशी संबंधित प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चेला वेग आला आहे। सरकारला कुठेतरी विद्यार्थ्यांची भीती वाटत होती आणि आपण जर बघायला आज जे आंदोलन सुरू आहे तिथे लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांची संख्या या जंतर मंतर या ठिकाणी झालेली आहे आणि आज आपण त्यांच्याच पाठिंब्यावर सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या पाठिंब्यासाठी आज आपण विद्यार्थ्यांची एक सह्यांची मोहीम ही इथे राबवलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। विद्यार्थी म्हणून या सगळ्या घटनांकडे कसं बघतात? एवढे पेपरफुटीचे प्रकार घडले कसं बघतात विद्यार्थी? दिवस रात्र विद्यार्थी जी मेहनत करतोय, खरं म्हणजे तर हा या सरकारचा विद्यार्थ्यांशी चाललेला खेळ आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हे सरकार खेळत आहे आणि आपण जर आता बघायला गेलो तर गेले 20-22 दिवस हे आता जे इकडे आंदोलन सुरू आहे, पण जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, पण सरकारकडून कोणताही नेता ह्या चर्चेसाठी येत नाही। खरं म्हणजे तर पोलिसांना पाठवून आपण बघितलं असेल की कशा प्रकारे त्यांना उठवून नेण्याचा प्रयत्न केला जातोय। पण मी असं एक विद्यार्थी म्हणून म्हणतोय, तुम्ही जर चोरी केली नसेल असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही समोर या ना, तुम्ही समोर का येत नाही असं मी या ठिकाणी म्हणतोय। विनय विलास पालकर। निश्चितच गेले कित्येक दिवस जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन चालू, शासन ते दडपण्याच्या प्रयत्नात आहे आणि या आंदोलनाला आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला आणि पाहाल तर देशभरातून त्यांच्या आंदोलनाला आज पाठिंबा मिळतो। त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक स्वाक्षरी ही मोहीम आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून राबवली आणि तुम्ही बघितलं असेल की 10 मिनिटांमध्ये हजारो सह्या त्या फलकावर झाल्या। याचा अर्थ विद्यार्थी सुद्धा आज याच्या विरोधात कुठेतरी आक्रोश मांडतायत हे आपल्या लक्षात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्यावेळी आंदोलन करावं लागेल, ज्या ज्यावेळी आम्हाला आधी पण आम्ही याविरोधात आंदोलन केलं, आमच्यावर गुन्हे देखील दाखल झाले, पण विद्यार्थ्यांसाठी आम्ही युवा सेना नेहमी छातीची ढाल करून उभे राहू या ठिकाणी मी सांगू इच्छितो। पंकज मळये, जनशक्ती कुडाळ।